सिंधुदुर्ग दौऱ्यावर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध राजकीय आणि स्थानिक मुद्द्यांवर भाष्य केले। संजू परब यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून दीपक केसरकर आणि संजू परब यांच्यात कोणतीही स्पर्धा नसल्याचं सामंत यांनी स्पष्ट केले। आमदारकीसाठी नेत्याचा आशीर्वाद, नशिबाची साथ आणि मतदारांचा आशीर्वाद आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय। आडाळी MIDCतील 4000 कोटी रुपयांच्या सोलर पॅनल प्रकल्पामुळे 1,500 जणांना रोजगार मिळणार आहे। जागेचा प्रश्न सोडवण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितले। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या कथित लिलावावरून संजय राऊत यांच्या आरोपांवर सामंत यांनी टीका केली। गेल्या 4.5 वर्षांपासून राऊत हेच आरोप करत असल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधलाय। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना वक्तव्य करणं योग्य नसल्याचं सांगत आपण न्यायालयात आपली भूमिका मांडली आहे असं ते म्हणाले। अंतराचा उल्लेख देखील केला। एवढ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे। तुम्ही आज जर असं म्हटलं तर एकूणच संजू परब यांच्या पुढच्या आमदारकीबाबत चर्चा होत असताना हे दीपक केसरकर यांच्या निवृत्तीचे संकेत मानायचे का? हे परत एकदा सांगतो की दीपक भाईंनी स्वतःच्या भाषणामधनं जे मार्गदर्शन केलं आहे ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। अजून आमदारकीला 3.5 वर्ष आहेत, त्याच्यामुळे ही चर्चा कार्यकर्त्यांची भावना असते की जे माझ्यासोबत काम करत असतात, जे अन्य पदाधिकाऱ्यांबरोबर काम करत असतात, तो पदाधिकारी जरा मोठं व्हावा अशी अपेक्षा असते। त्या भावनेतनं काही लोकांनी ॲडव्हर्टाईज दिले आहेत, काही लोकांनी भाषणं केली आणि त्याच्यावर आम्ही भाषणं करताना सांगितले की नेत्याचा आशीर्वाद, नशिबाची साथ आणि मतदारांचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणी आमदार बनत नाही। तो प्रयत्न आशीर्वाद मिळवण्याचा संजू परबांनी करावा। आडाळी MIDC 4000 कोटीचा आता तुम्ही संजू परबच्या याला 4000 कोटीच्या प्रकल्पाचा MOU हा आमच्यासोबत होतोय। सोलारचे पॅनल बनवण्याचा हा प्रकल्प आहे। याच्यातनं 1500 ते 2000 लोकांना त्याच्यातनं रोजगार मिळेल। आता जे 47 उद्योजकांची अडचण झालेली होती जागेमुळे, ते देखील 47 जागा प्लॉट्स हे उद्योजकांना देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय। त्याच्यातनं देखील 1200-1500 लोकांना रोजगार मिळणार आहे। संजय राऊत यांनी या निमित्ताने संजू परबच्या ह्याला वाढदिवसाला हे गिफ्ट समजायचं काय जनतेत? तर हा योगायोग आहे ना। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची मीटिंग संजूच्या वाढदिवसाच्या निमित्तानं झाली। ही चिठ्ठी मला आजच योगायोगानं आली। हा योगायोग आहे। साहेब, संजय नक्षलवादी आहे, संविधानिक पदावर बसलेले व्यक्ती बोगस आणि भ्रष्ट असं संजय राऊत यांनी परत तेच तुम्ही पण एवढे जिद्दी आहात ना की ज्या म्हणजे पत्रकार परिषदेवर आम्हाला बोलायचंच नाही, त्या पत्रकार परिषदेवर बोलल्यामुळे नाहक काही मंडळी मोठी होतात। त्याच्यावर मी कशाला उत्तर देऊ? साहेब, तुम्ही आता जे काय आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे, जे काय आहे ते निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे, ते सगळे विद्वान आहेत की नाही? आणि ते तर न्यायाधीश आहेत आणि न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असला पाहिजे। न्यायदेवता जो काही निर्णय देईल हा सगळ्यांना मान्य असला पाहिजे। भ्रष्ट असं ते म्हणतात। आता न्यायव्यवस्था भ्रष्ट आहे असं जर ते म्हणत असतील तर त्याचा थेट न्यायालयावर आक्षेप जातो। मग न्यायालयानं त्याच्यावर कारवाई करावी, सुमोटो कारवाई करावी। साहेब, तुम्ही मुंबईवरून चाकण जवळ आहे, पण उद्योगमंत्री चाकणला जात नाही, फ्लाईट नाही फिरतात। कोणी सांगितलं तुम्हाला गेलं नाही? साहेब, आपण 6 दिवसापूर्वीचा प्रश्न विचारताय, त्याच्यानंतर मी चाकणला। एक मिनिट, आपण फार जुनी ऐका ना, 7 दिवसापूर्वीच आपण पण अपडेट राहिलं पाहिजे। 15 ऑगस्ट म्हणून मी जाऊ शकलो नाही, 16 ऑगस्टला मी गेलो। त्याच्यामुळे आपण देखील आधुनिक जगामध्ये अपडेट राहिलं पाहिजे। आणि नुसतं गेलो नाही, 16 तारखेला मिटिंग घेतली आणि 17 तारखेला सकाळी त्यांना अपेक्षित असलेलं पत्र पण दिलं। त्याच्यानंतर त्यांच्या टीकेला कशाला मी हे करायचं? त्याच्यापेक्षा उद्योजकांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे मला, की उदय सामंतांनी जी मिटिंग घेतली ती सकारात्मक झाली आणि आमची शंका दूर झाली। पोषण आहार बनवणारी जी यंत्रणा ही स्वच्छ असली पाहिजे, अतिशय चांगली असली पाहिजे आणि त्या पद्धतीने शिक्षण सभापतींनी मला आता सांगितलं ही प्रक्रिया त्यांनी ऑलरेडी सुरू केली आहे। तुकाराम मुंडेंनी ज्या पद्धतीने राज्यामध्ये एक वेगळं याच्याबद्दल केलं, अन्न याच्याबद्दल, तोच मुद्दा आता विरोधक घेतील असं एक भीती सत्ताधाऱ्यांना वाटत नाही हो। तुम्ही विरोधकांचा नका मनावर घेऊ। 90 निवडणुका जे हरलेत सलग काँग्रेसवाले, ते भाजप आणि शिवसेनेच्या सरकारला कसं काय फाईट देऊ शकतात? आम्ही जनतेमध्ये रुजलेलो आहोत, जनतेची कामं करणारे आहोत, सामाजिक कामं करणारे आहोत, विद्यार्थ्यांना, तरुणांना रोजगार देणारं आमचं सरकार आहे, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारं सरकार आहे। त्याच्यामुळे तुम्ही शंका देखील मनात आणू नका पण बोललं म्हणून। हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता केली पाहिजे अशा प्रकारची टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांनी। मी सांगू का, त्यांच्या पत्रकार परिषदेवर मी बोलतच नाही। ते त्यांची मतं मांडत असतात, तुम्ही ती प्रमाणापेक्षा जास्त मनावर घेता आणि परत त्याचे प्रश्न आम्हाला विचारता। मतदारांनी त्यांना गृहीत धरलेला आहे, मतदारांनी त्यांना नाकारलेलं आहे।
त्या पद्धतीनं आम्ही देखील त्यांच्यावर बोलणं म्हणजे त्यांना आहे त्याच्यापेक्षा मोठं करणं अशा पद्धतीची राजकीय व्यवस्था होऊ शकते. एकनाथ शिंदेकरांनी निकालाची वाट न बघता पक्ष आणि चिन्हाचा लिलाव केला अशी टीका सुद्धा त्यांनी केली. नाही हे ठीक आहे ना, हे ते गेले 4.5 वर्ष म्हणतात आणि मी त्याच्यावर जबाबदारीनं सांगतोय की ते संजय राऊत साहेब रोज अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेतात म्हणून युबीटीचं अस्तित्व आहे महाराष्ट्राला, तुम्हाला मला पत्रकारांना जाणवतं. गेल्या 4-5 दिवसात सर्वोच्च न्यायालयात ते पंतप्रधान पदावर सुद्धा दावा करू शकतात. त्यांची राक्षसी त्यांचंच म्हणणं आहे ना हे, त्यांचंच म्हणणं आहे ना. आता त्यांच्या प्रत्येक गोष्ट आपण सिंधुदुर्गच्या विकासावर बोलू. 4.5 वर्ष तुम्ही पण हेच ऐकताय, मी पण हेच ऐकतोय, लोक देखील हेच ऐकतायत आणि म्हणून त्याचं उत्तर दिलं ना मी. 1 नंबरची युबीटी या सगळ्या गोष्टींमुळे 7 नंबरला गेली. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी चालू असताना त्यांच्यासारखं मी काहीतरी बोलणं हे लोकशाहीला धरून नाही. आम्ही आमची भूमिका सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडलेली आहे. आम्ही आशावादी आहोत की आम्हाला न्याय मिळेल. विरुद्ध ओबीसी असा लढा सरकारला करायचा आहे असं त्यांनी एक वक्तव्य केलं. अजिबात नाही. भास्कर जाधव साहेबांचा हा गैरसमज असेल. ओबीसी समाजाचं काहीही कमी न करता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही सरकारची आहे. तीच भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना घेतलेली होती. आता तीच भूमिका आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाचा लिलाव केला अशा प्रकारची टीका त्यांनी केली. याच्यामध्ये नवीन काहीच नाही ना. 4.5 वर्ष हेच करतात ते आणि 4.5 वर्ष हे केल्यामुळं युबीटी प्रत्येक मतदानामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये 7 नंबरला गेलेली आहे हे देखील त्यांच्या लक्षात येत नाहीये. राहुल अधिकार सर्व त्यांच्याकडेच राहणार आहेत, त्यामुळे मंत्र्यांचं डेमोलेशन होईल का त्या निमित्तानं असं असं वाटतं. बोलले. ते वेगळं कुठं? त्यांनी काहीतरी सर्व अधिकार आता पुढे